पाकिस्तानात आणखीन एक हल्ला झाल्याची आता माहिती मिळतेय। पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावरती आता भीषण हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 90 सैनिक हे मारले गेल्याची माहिती मिळतेय। दरम्यान फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। या संदर्भात कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मागच्या काही दिवसांच्या घटना आपण पाकिस्तानामध्ये आणि त्यातल्या त्यात बलुचिस्तानाच्या प्रांतामध्ये जर पाहिल्या असतील तर त्यामध्ये जे आहे एकूणच पाकिस्तानच्या लष्कराचं आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे विकनेसेस आहेत उणिवा त्या आपल्या समोर आल्या। कारण आपल्याला माहित आहे की BLAनं बलुचिस्तानमध्ये संपूर्ण ट्रेनच त्या ठिकाणी हायजॅक केली होती। त्यानंतर दावे प्रतिदावे त्या ठिकाणी झाले आणि BLAनं असा दावा केला होता की 48 तासाची आम्ही जी काही सीमा त्यांना दिली होती आणि त्याच्यामध्ये ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या न मानल्यामुळे आम्ही त्या सगळ्या होस्टेजेसला ठार त्या ठिकाणी मानलेलं आहे। पाकिस्तानच्या लष्करानं तो दावा त्या ठिकाणी मानला नाही तर या BLAच्या माजिद ब्रिगेडच्या फिदाई अटॅकर्सनी त्या ठिकाणी स्वतःला उडवून टाकलं आणि त्यामध्ये 90हून जास्त जवानांचा मृत्यू झाला अशा प्रकारची बातमी आपल्याकडे येते। बलुचिस्तानचा साधारणतः 44% भूभाग असताना भरपूर त्या ठिकाणी संसाधनं असताना सुद्धा वेळोवेळी बलुचिस्तानच्या जनतेवर अन्याय केला। त्यांना जे आहे दरिद्रीस ठेवण्यामध्ये मुख्यतः पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि लष्कर ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाबी आणि सिंध लोकांचा भरणा आहे त्यांनी अशा प्रकारची एक प्रकारची स्ट्रॅटेजी राबवली आणि याच्याच विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही बलुचिस्तानची जनता रस्त्यावर आली। ज्यावेळेस त्यांचा आवाज ऐकला नाही त्यावेळेस आंदोलनं केली आणि आता शेवटी त्यांनी हातामध्ये बंदुका घेतलेल्या आहेत। मागच्या काही दशकांपासून BLA असेल किंवा BLF असेल यासारख्या संघटना पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांविरुद्ध स्वायत्ततेसाठी स्वतंत्र राष्ट्रासाठी मागण्या करतायत आणि एकूणच पाकिस्तानमध्ये जी हाराकिरीची परिस्थिती आहे जी अस्थिरता आहे त्याचा फायदा घेऊन BLA आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या लष्करावर तुटून पडणार अशीच परिस्थिती आपल्याला दिसतीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।